मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आमच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आमचा तैवानमधला डे 3 आणि आज आम्ही जातो आहे जुएन आणि शिफेनला, जिथे ते लँटनवालं रेस्टॉरंट्स माउंटेन विलेज आहे आणि दुसरीकडे आहे ते लँटनवरती सोडायचं, तिथे जातो आहे आज. तर आणि तिथे एक वॉटरफॉल पण आहे. तर स्टे ट्यून बघत राहा शेवटपर्यंत. काही टिप्स पण मी शेअर करेन की काय करू शकता, कसं करू शकता. तर आता आम्ही जातो शिमेन स्टेशनकडे. तिथून आम्हाला एक बस घ्यायची आहे जी डायरेक्ट आम्हाला जुईफेनला सोडेल आणि मग तिथून आम्ही नंतर शिफेनला जाणार आहोत. तर आम्ही आता शिमेन स्टेशनच्या बस स्टॉपवरती आलेलो आहोत आणि आता 4 मिनटामध्ये बस येते आहे. आणि मी मास्क लावला म्हणजे मी आजारी नाही आहे, पण इथे थंड हवा आहे जे की नाकात नको जायला म्हणून मी मास्क लावलेला आहे. जर तुम्ही पण नोव्हेंबर डिसेंबरचा प्लॅन करत असाल तैवान, हाँगकाँग किंवा मकावचा, तर तुमचं जॅकेट्स वगैरे कॅरी करायला विसरू नका. खूप थंडी असते भयानक. आम्हाला वाटत होतं की एवढी थंडी नसेल, पण भरपूर थंडी असते. येते आहे इथे प्रत्येक बस स्टॉपवरती अशा स्क्रीन्स लावलेल्या आहेत ज्यावरती दिसतं की बसला यायला किती वेळ आहे, बस येते आहे का. आता तिथे 4 मिनटं आहे, पण ज्यावेळेस बस जवळ येईल त्यावेळेला तिथे येतं की बस इज कमिंग. तर ही एक आहे टुरिस्ट बस जी की आपल्याला जुएन आणि शिफेनला घेऊन जाते. ह्या बसमध्ये बसण्यासाठी तिकीट काढायची गरज नाही लागत, तर आपण डायरेक्टली कार्ड टॅप करू शकतो आणि आतमध्ये बसू शकतो, जे की नॉर्मल पब्लिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये जसे सिस्टम आहे सेम तसंच सिस्टम आहे ह्यामध्ये. पण ह्याचं नावच आहे टुरिस्ट बस. ह्याचा नंबर आता माझ्या लक्षात नाही आहे काय नंबर आहे तो, पण गुगल मॅप एकदम परफेक्टली सांगतं की काय नंबर आहे वगैरे. तर आता आम्ही जुईफेनमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही आत्ता हे टेम्पल व्हिजिट केलं आहे. अजून खूप छान आहे टेम्पल. आणि मग पाऊस तर भरपूर आहे. आम्ही एकच छत्री कॅरी केलेली आहे, त्यामुळे आत्ता आम्ही एक रेनकोट विकत घेत. तर हा आहे माझा नवीन रेनकोट. हा मला पडला इंडियन करन्सीमध्ये 300 रुपयाला, म्हणजे $100. तिथे $30 एक असं प्लॅस्टिक बॅगसारखं पण होतं, पण ते 1 टाईम यूज होतं, कुठं अडकलं वगैरे तर ते फाटलंच असं. पण हे वाला चांगल्या क्वालिटीचं आहे. वेदर बघू शकता, खूप छान वेदर आहे आणि ही मस्ट विजिट प्लेस आहे माझ्या मते तरी. ओके, खूप सुंदर वेदर आहे. आणि इथे ट्रान्सपोर्टेशनने येऊ शकतो, बस येते डायरेक्ट तिथे. हे असे दोन्हीकडे दुकानं बघून एकदम मंदिरात गेल्यासारखे, म्हणजे मंदिरात कुठल्या तरी जातो असं फील होत होतं. जसं की जे ह्याचं एकविरेचं जे टेम्पल आहे तिथे फक्त पायऱ्यावर चढत चढत जायचं आहे, पण दोन्ही साईडने असे दुकानं आहेत, तर मला सेम तसा फील येत होता. आणि इथं असं वाटत होतं की इथे शेखर म्हटला पण की बाबा पाणीपुरी, तर आपल्या इथं कसं मिळतं सगळं तसं मिळायला पाहिजे होतं, अजून छान वाटलं असतं. पण ठीक आहे, आता तिथे आपण गेलो आहे फिरायला तर आपल्या गोष्टी कशा मिळतील ना, आपल्याला तर काही मिळणार नाही. पण छान होतं, नुसतं बघत एक्सप्लोर करण्यासाठी छान होतं. घेण्यासाठी खूप कॉस्टली होतं, आम्ही काही इथून घेतलं नाही. आम्ही फक्त इथे खाल्लं आणि आम्ही खूप शोधत होतो की व्हेज काय मिळतं आहे का, व्हेज काय मिळतं आहे का. आणि लकीली आम्हाला एक विगन रेस्टॉरंट मिळालं, जिथे आम्हाला राईस नूडल्स मिळाले आणि मशरूम बॉल्स मिळाले होते, जे की त्यांनी फिश बॉलचं सबस्टिट्यूट म्हणून यूज केलं होतं विगन रेस्टॉरंटमध्ये. तर हे फूड खरंच खूप छान होतं, मला खूप जास्त आवडलं होतं. त्याच्यामध्ये पीनट्स वगैरे टाकले होते त्यांनी, खूप टेस्टी होतं हे फूड. इथे जास्त कोणी कार्ड ॲक्सेप्ट करत नाही, तर कॅश कॅरी करायला विसरू नका. ऑलमोस्ट तैवानमध्ये सगळीकडेच कॅश मागतात कार्डपेक्षा, ते प्रेफर करतात कॅशलाच. तुझे वेगळ्यात माझे वेगळे. हां का, हे पहा काय घेतलेलं अमृताने, ग्रेप्स. टोमॅटो पण आहे. हां बघ, बोल. तर मी आता ग्रेप्स घेतले तर मी ट्राय करणार आहे आता. कसं आहे टेस्टला? ओके, शुगर कोटिंग आहे.
भेंडीचे चिप्स. देवर समोर आणून दे. पाणीपुरी. तर आम्ही एक कॅफे शोधतोय ज्याचं नाव होतं अमे टी हाऊस, जे की खूप पॉप्युलर आहे. तर ऑलमोस्ट क्लूकवरती जे तैवानचे अट्रॅक्शन्स तुम्ही शोधाल तर ते कॅफे दिसतं, त्याचा फोटो येतो, लँटनवालं कॅफे. तर ते शोधण्यासाठी आम्ही खूप पुढेपर्यंत चालत गेलो, पण आम्हाला काही दिसतच नव्हतं. आणि पुढे गेल्यावरती ठीक आहे म्हटलं, सिनरी छान आहे, बघितली, पण आम्ही भरपूर पुढे गेलो होतो. आणि मग नंतर आम्हाला रिअलाईज झालं की अरे, जेव्हा जास्त गर्दी जिकडे जात होती मे बी त्या साईडला ते कॅफे नव्हतं. मग आम्ही गुगल मॅप सुरू केला आणि गुगल मॅप इथे पण खूप छान वर्क करतं, ते मला खूप छान आवडलं. आणि मग आम्ही गुगल मॅप लावून मग डायरेक्ट तिकडे गेलो. तर हा पण व्ह्यू खूप सुंदर होता, पण मी फक्त आणि फक्त त्या कॅफेसाठीच जुफेनला गेले होते, जे की आहे हे कॅफे. आणि हे खरंच खूप सुंदर दिसतं बाहेरून. आतमध्ये आम्ही काही गेलो नाही, भरपूर गर्दी असते आतमध्ये, तर बाहेरूनच आम्ही एन्जॉय केलं. खूप सुंदर आहे, जर तुम्ही पण गेलात तर नक्की इथे व्हिजिट करा. आणि मग त्यानंतर आम्ही गेलो नाईट मार्केटला. आणि आम्ही जाणार होतो शिफेनला, पण इतका पाऊस पडत होता आणि तैवानला तिथे अंधार खूप लवकर होत होता. मला वाटतं 4:30-5च्या दरम्यानच अंधार होत होता. आणि मग त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की अंधारात तिकडे पावसात अडकण्यापेक्षा आपण स्ट्रेट हॉटेलवरती जाऊया. जर असेल नशिबात परत कधी तैवान तर मग बघूया परत एकदा, पण आत्ता तरी नको असं आम्ही डिसाईड केलं. आणि मग आम्ही नाईट मार्केटमध्ये गेलो. ह्या नाईट मार्केटमध्ये शॉपिंगचं कमी आणि खाण्याच्या गोष्टी जास्त होत्या, आणि ज्या की आम्ही खाऊ शकत नव्हतो. मग आम्ही फक्त फिरलो चालत. आणि मग 200ला आहे ते, जे काय आहे एक सेकंड स्टँड करेल ना. हे खायचं का असतं तू खा, मला नको. पकडू. त्यानंतर आम्ही गेलो सिमेंडिंग नाईट मार्केटला परत एकदा, जे की माझं सगळ्यात फेवरेट नाईट मार्केट होतं हे वाला, आणि आमच्या हॉटेलच्या जवळ पण होतं. आणि इथे ना ते बोबा टीचं जे मी दाखवलं होतं लास्ट ब्लॉगमध्ये ते इथे होतं. तर खूप छान बोबा टी असते तिथली, जे की गरम असते आणि ते थंड, म्हणजे तिथे जे बोबा असतात ते गरम असतात आणि त्याच्यामध्ये ते थंड टीमध्ये टाकतात. मी ते जेवढं मिक्स करत तेवढं ते इतकं छान लागतं ना, म्हणजे त्याची टेस्टच वेगळी आहे. मी कधी बोबा टी मला कधी आवडलीच नव्हती, मी एकदाच ट्राय केली होती, पण मला ते असं बोबा टी म्हटलं तरी मला अजिबात असं कसं तरी वाटायचं, पण खरंच खूप छान आहे. आणि मग ते घेतलं. इथे गाणे चालू होते, ते थोड्या वेळ ऐकले आणि मग नंतर आम्ही गेलो आमच्या हॉटेलवरती. आणि हे व्लॉग्स थोडेसे उशिरा येतात, मध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या, पण मी अजून तरी ते ब्लॉग नाही टाकलेले. हळूहळू सगळे ब्लॉग्स येतील, तर स्टे ट्यून, बघत राहा आमचे ब्लॉग. आणि जर का तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर आम्हाला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सिमेंडिंग नाईट मार्केटमधनं आम्ही स्ट्रेट गेलो इंडियन फूड खाण्यासाठी. हे रेस्टॉरंट खूप छान आहे, जर तुम्ही पण गेलात तर जा. तिथे एक लहान मुलगी होती जी तैवानीज होती, पण ती इंडियन सॉंग्स लावून ती आमच्या पुढे मुद्दाम डान्स करत होते की आम्ही तिला कॉम्प्लिमेंट द्यावे. आणि तिथल्या आम्हाला एका मुलीने सांगितलं की ती ऑलवेज असं करते आणि तिला इंडियन सॉंग्स खूप आवडतात. आणि मग आम्ही पण तिला कॉम्प्लिमेंट दिलं. खूप छान करत होते ॲक्च्युली. ते तिला गाणं समजत होतं की नव्हतं मला काही आयडिया नाही, पण ती डान्स एकदम बरोबर स्टेप बघून टी व्हीमध्ये छान करत होती. आणि मग आम्ही आत्ता जातो आमच्या हॉटेलकडे. The next day. नमस्कार मंडळी. तर आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आम्ही जातो आहे आज माझ्या सगळ्यात फेवरेट कामासाठी जे की आहे आता आम्ही जातो आहे हेड मसाज घेण्यासाठी, म्हणजे हेअर वॉश.
व्हिएतनामीज हेअर वॉश, जे की तैवानमध्ये फेमस आहे आणि मी खूप लोकांच्या व्हिडिओजमध्ये वगैरे बघितलं होतं. तर आज मी पण तो एक्सपिरियन्स घ्यायला जाते आहे आणि मी ह्याला पण घ्यायला लावते आहे जबरदस्तीने. माझ्यासोबत. आणि दुपारून आम्ही जाणार आहोत फूट मसाजसाठी. फूट मसाज हे माझी फेवरेट गोष्ट आहे. मी थायलंडमध्ये पण गेले 2 वेळा गेले, दोन्ही वेळेला मी घेतलं. व्हिएतनाममध्ये पण आम्ही फूट मसाज घेतला होता आणि आता पण घेणार आहे. तर फूट मसाज दिसल्यावरती घेणं मस्ट आहे, कारण एवढं आपण चालतो. आता आमचे रोजचे स्टेप्स होतात जवळपास 12 ते 14,000. तर मग ठीक आहे, वर्थ वाटतं. तर मग मी माझा एक्सपिरियन्स शेअर करेल, तर बघत राहा. तर मी फूट मसाजच्या क्लिप साईड नाही केला. तुम्ही क्लूकवरून बुक करू शकता. आम्ही क्लूकवरूनच बुक केलं होतं आणि ते विदिन 1 आवरमध्ये ते कन्फर्मेशन देतात आणि छान होती सर्विस दोन्हीकडची पण. तर आमचं हेअर वॉश घेऊन झालेला आहे, व्हिएतनामीज हेअर वॉश. आणि मी म्हणेल की वर्थ आहे. माझे केस खूप स्मूथ झालेत आणि एकदम हलके झाले. केलेलं आहे. हां, प्रॉपर ते व्हिएतनामचेच होते आणि एक्सपिरियन्स खूप छान होता. तुम्ही पण करू शकता जर तुम्ही तैवानला व्हिजिट करणार असाल तर. मे बी व्हिएतनामला पण व्हिजिट करणार असाल तर करू शकता, पण आम्हाला त्यावेळेला नाही लक्षात आलं, पण आम्ही इथे केलं आता. पण एक्सपिरियन्स खूप छान होता आणि वर्थ आहे. मी हायली रिकमेंड करेल. आणि आम्ही जिथे केलं ते होतं चेरी व्हिएतनामीज हेअर वॉश असं काहीतरी नाव होतं त्याचं. आणि आम्ही हे इथेच मेट्रो स्टेशनचा हे इथे मेट्रो स्टेशनचं एंट्रन्स आहे, म्हणजे एक्झिट आहे आणि इथूनच ह्या बिल्डिंगमध्ये वरती आहे ते. त्याचं नाव मी तर आता सांगितलं, चेरी. ह्या स्टेशनच्या एक्झिट नंबर 7ने बाहेर येऊ शकतो आपण. आणि ही ब्ल्यू लाईन घेतली होती आम्ही आणि इथून मग हे इथे हे जीन्स नावाचं शॉप आहे आणि ह्याच्या शेजारीच इथे आतमध्ये जायचं आहे. आणि इथे पण तुम्ही नाव चेक करू शकता. आणि इथे वरती लिफ्ट घेऊन 7th फ्लोअरला गेलो होतो ना आपण. 7th फ्लोअरला गेलो होतो आम्ही.